ओपीडी मध्ये सगळ्यात जास्त पेशंट सध्या कोणते आहेत माहितीये? रेस्पिरेटरी इश्यूज असलेले, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, सायनुसायटिस, ॲस्थमा म्हणजेच दमा, ब्रेथलेसनेस आणि ॲलर्जिक खोकले जे बरे होत नाहीत. याचा मेजर रिझन व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे असं नाही. त्याचा अजून एक मेन रिझन आहे आणि ते म्हणजे पोल्युशन. पोल्युशन का अफेक्ट करताय माहितीये? 150 किंवा 150च्या पुढे ज्यावेळेस AQI जातो त्यावेळेस आपल्या लंग्समध्ये इन्फ्लमेशन होतं. AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स, आणि तो ज्यावेळेस एका ठराविक पातळीच्या वर जातो त्यावेळेस आपल्या लंग्समध्ये इन्फ्लमेशन होऊ शकतात आणि त्यामुळे हे अशा टाईपचे सगळे आजार वाढू शकतात. 3 मेजर रिझन्स का आपलं पोल्युशन वाढतंय. फर्स्ट, ॲज युजल ट्रॅफिक. सेकंड, कन्स्ट्रक्शन साइट्स आणि त्याच्यासाठी होणारा अतिप्रमाणामध्ये झाडांचं कटिंग. आणि थर्ड, विंटर डस्ट. पाऊस असतो त्यावेळेस बरीचशी डस्ट खाली सेटल होते, पण आता विंटर्समध्ये तीच डस्ट वर येते आणि ह्या सगळ्यामुळे पोल्युशन ज्यावेळेस वाढतं त्यामुळे आपले लंग्स आणि आपले जे एअरवेज आहेत हे नक्कीच अफेक्ट व्हायला सुरू होतात. 3 ऍप्सचे नावं सांगते जे तुम्हाला गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्डही आहेत. रिअल टाइम पोल्युशनचं AQI इंडेक्स तुम्हाला सांगतील. एक म्हणजे AQI.in वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. दुसरं म्हणजे AQI एअर व्हिज्युअल वरती जाऊन चेक करू शकता. आणि 3 म्हणजे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज सफर ऍप. आणि चौथं म्हणजे आपलं गुगल मॅप्स. या 4ही ऍप्स वरती जाऊन तुम्ही तुमचं रेग्युलर AQI रोजचं रिअल टाइम चेक करू शकता आणि त्याच्यावर बेस्ड पोल्युशन किती आहे आणि आपण बाहेर जाणं खरंच आवश्यक असेल तर जाऊ शकता, नाही तर वर्क फ्रॉम होमही करू शकता. बट व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस पोल्युशन? First, you need to wear N95 or N95 mask for sure when you're going into the traffic. Next, तुम्ही हे नक्की करू शकता की पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कार पुलिंग आठवड्यातून एकदा करून बघा. नेक्स्ट म्हणजे भरपूर झाडं लावा. हा खूप जुना उपाय आहे आणि हा वर्षानुवर्ष आपण ऐकतच आलेलो आहोत. नेक्स्ट, स्वतःची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवणं, भरपूर पाणी पिणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या एअरवेजमध्ये मॉइश्चर मेंटेन राहतं आणि ड्रायनेसनी त्रास होत नाही. नेक्स्ट म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटच्या ठिकाणी जर राहत असाल तर स्वतःच्या खिडक्या दारं बंद ठेवणं आवश्यक आहे. कोरडा कचरा जाळणं टाळा. आणि नेक्स्ट म्हणजे सिग्नलवर असताना तुमचं इंजिन स्विच ऑफ करायला विसरू नका. त्या टायमरकडे बघा आणि त्यानुसार आपले इंजिन स्विच ऑन करू शकता. जास्त त्रास होत असेल तर होमिओपॅथीची औषधं नक्कीच घ्या. त्याच्याने तुमच्या ॲलर्जीज, ॲस्थमा किंवा सायनुसायटिस यासारख्या बऱ्याचशा कंप्लेंट्स कमी होऊ शकतात. कारण होमिओपॅथीमध्ये नक्कीच आपण इन्फ्लमेशन्स आणि पोल्युशनमध्ये ट्रिगर होणाऱ्या ॲलर्जीज ट्रीट करू शकतो. लंगचा रेझिस्टन्स पॉवर वाढू शकतो आणि इम्युनिटीचा रिस्पॉन्सही वाढवू शकतो. त्यासाठी होमिओपॅथीचा नक्कीच वापर करा आणि अशाच युजफुल टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा. थँक्यू.